या सृष्टीवर कार्य करत असताना आम्हाला जे अनुभवायला येतंय, जे पाहायला मिळतंय, जे आमच्या आजूबाजूला आम्हाला काही दिसतंय, जे निर्माण केलेलं आहे देवाने, ती प्रत्येक गोष्ट आम्हाला हितासाठीच निर्माण केलेली आहे देवाने, आमच्या सोयीसाठीच निर्माण केलेली आहे। फक्त गैरसोय कधी होते माहितीये का? त्या सृष्टीकडे, त्या गोष्टीकडे, त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळ्या प्रकारचा असला ना, जशा पद्धतीने आम्ही सृष्टीकडे पाहतोय तशी आम्हाला सृष्टी दिसत असते। ज्या पद्धतीने आम्ही एखाद्या व्यक्तीकडे पाहतोय त्या पद्धतीने ते व्यक्ती आम्हाला दिसत असते। ज्या पद्धतीने आम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहतोय ती गोष्ट आम्हाला त्या पद्धतीने दिसत असते। संत सांगतात, जशी दृष्टी तशी सृष्टी। बरं का? जशी दृष्टी तशी सृष्टी। आमची दृष्टी जशी असेल ना तशी आम्हाला सृष्टी दिसत असते। आम्ही काय करतोय माहितीये का? आम्ही सृष्टी बदलायचा विचार करतोय, दृष्टी बदलत नाही। आम्ही सृष्टी बदलायचा विचार करतोय, सृष्टी बदलायचा अधिकार आमचा नाही, किंवा तो आम्ही प्रयत्न करू नये। सृष्टी आम्ही बदलू शकत नाही, बरं का? पण सृष्टी जर परिवर्तन व्हावं, सृष्टीमध्ये बदल घडावा असं जर आम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही आमची दृष्टी बदलली पाहिजे, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। दृष्टी बदलली की सृष्टी त्याच ठिकाणी आम्हाला बदललेली पाहायला मिळेल, बरं का? आणि म्हणून या श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं मी या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या विहेळे गावातील आणि हे देसले परिवार, या देसले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी इंदुबाई गजानन देसले आईसाहेबांना शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलं असतील, अर्थात आमचे लक्ष्मण दादा असतील, राजेंद्र दादा असतील, शारदाताई असतील, अलकाताई असतील, त्याचप्रमाणे हे संपूर्ण देसले परिवार। आता देसले परिवार म्हटल्यानंतर ह्या मला तर वाटते विहेळे गावामध्ये सगळ्यात मोठं परिवार देसले परिवार। आणि जवळजवळ आमचे गजानन बाबांचा जर विचार केला तर 4-5 जण भाऊ ना, आहे की नाही? 4 जण भाऊ आणि त्यांची मुलं, म्हणजे आईसाहेबांची पुतण्या असतील, आदी करून सर्वच हा देसले परिवार। खरं तर आमचे लक्ष्मण दादा असतील, राजेंद्र दादा असतील, शारदाताई आणि अलकाताई या 4ही भावंडांचं पितृक्षेत्र अगदी लहानपणीच हरवलं, लहानपणीच बाबा गेले आणि तिथून जबाबदारी आली आमच्या आईसाहेबांवर, आदी करून तुम्हा सर्वांवरच। देसले परिवारातील आमचे गजानन बाबांचे भाऊ असतील, त्याचप्रमाणे आमचे आईसाहेब असतील इंदुबाई गजानन देसले, आदी करून आमच्या दादांचे चुलत भाऊ असतील, ही सगळी जबाबदारी आली आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पितृक्षेत्र हरवल्यानंतर बापाचं मार्गदर्शन, बापाचे संस्कार, बापाची माया, त्याचबरोबर आईची माया, या दोन्ही नात्यांचं कार्य निभवताना खऱ्या अर्थानं आपल्या आईसाहेब या ठिकाणी दिसल्या आणि मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं, त्यांना वाढवलं, घडवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं आणि वयाच्या साधारणतः 75व्या वर्षी आईसाहेबांनी वृद्धापकाळाने तुमचा आमचा निरोप घेतला। 1 वर्षापूर्वी जवळजवळ आईसाहेबांची बायपास सर्जरी झाली होती आणि खऱ्या अर्थानं वृद्धापावस्थेतही, आईसाहेबांच्या वृद्धापावस्थेतही मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचा संगोपन केलं, अर्थात त्यांना सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं आईची सेवा करता करता आईला बरं वाटावं, आईला अधिक आयुष्य मिळावं म्हणून मुलांनी सुद्धा प्रयत्न केले। औषधोपचार चालू होते, डॉक्टर उपचार चालू होते। अशाच स्थितीमध्ये वयाच्या 75व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला, अर्थात वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं। खरं तर
जाणं प्रत्येकाला आहे, पण जाण्याच्या आधी, या जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे. ते कार्य करत असताना आम्ही एक जाणीव ठेवली पाहिजे की या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, अनेक गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळतात. आपली सुरुवातच अशी होती की काही गोष्टी आम्हाला सृष्टीमध्ये वेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात, त्यांचा अनुभव वेगळ्या प्रकारचा येतो. त्याला कारण म्हणजे आम्ही त्या सृष्टीकडे तसा पाहतोय, त्या गोष्टीकडे तसा पाहतोय. जशी दृष्टी तशी सृष्टी. सृष्टी बदलायचा अधिकार आमचा नाही, पण दृष्टी बदलू शकतो आम्ही. आमची दृष्टी जर बदलली, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला, तर नक्कीच आम्हाला त्या सृष्टीमध्ये सुद्धा बदल झालेला पाहायला मिळेल. आणि मग त्यासाठी कशा प्रकारे दृष्टिकोन असावा. संत म्हणतात, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग आहे. आम्हाला जर भक्ती करायची आहे, परमार्थ करायचा आहे, आम्हाला जर सर्वत्र देवाची अनुभूती आणि प्रचिती जर घ्यायचं आहे, तर त्यासाठी पहिला नियम आहे, जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. आणि आम्ही जर त्या ठिकाणी भगवंताला बघितलं, भगवंताची प्रचिती जर आम्ही घेतली, तर निश्चित त्या भूताच्या विचारामध्ये सुद्धा परिवर्तन करणारा देव आहे आणि परिवर्तन घडलं जात आहे. बरं का? त्यावेळेला एकच वाल्यकोली होता. स्वतःचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून दुसऱ्याचा विचार न करणारा. त्याला कोण काय म्हणतात? त्याला वाल्यकोली. बरोबर आहे की नाही? स्वतःचा संसार सुंदर करण्यासाठी, स्वतःचा संसार सुशोभित करण्यासाठी, स्वतःच्या संसारामध्ये प्रगती होण्यासाठी, मुलाबाळांनी आनंदात राहावं, मुलाबाळांनी मौज मजा करावी, सगळ्या महागड्या वस्तू घरात असाव्यात, जे शेजारी नाही ते आपल्या घरात असावं, जे गावात नाही ते आपल्याला पाहायला मिळावं. आणि याचसाठी खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या आनंदाचा, सुखाचा विचार न करता, दुसऱ्याचा विचार न करता, समोरच्याचा विचार न करता, जो स्वतःचा स्वार्थ साधत असतो आणि स्वार्थासाठी काहीही करत असतो, त्याला वाल्यकोली म्हणतात. आणि तसं जर पाहायला गेलं तर त्यावेळेला एकच होता. आता किती आहेत बरं? कितीतरी आहे. ढीगभर आहेत, नाही का? बाबांनी हातच केला. ढीगभर ढीगभर आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं बळी घेणारे. फक्त माझी भूक भागली पाहिजे, मला काहीतरी मिळो, ऐसी वासना जनाचा लालची स्वभाव. मग सगळ्याच क्षेत्रात आहेत, सगळ्याच क्षेत्रात आहेत. त्याच्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्र वगळता कामा नये, त्याच्यातही. बरं का? ज्या वेळेला आम्ही स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थपणे सेवा करत असतो ना, त्यावेळेला तो परमार्थ घडत असतो, भक्ती घडत असते, किंवा देवाचं कार्य, धर्माचं कार्य घडत असतंय. अपेक्षा न ठेवता केलेलं कार्य ते देवाचं कार्य आहे, ते धर्माचं कार्य आहे, ते देशाचं कार्य आहे. आता फरक काय आहे? तर त्यावेळेला त्याने असं म्हणतात 7 रांजण भरले होते. बरं का? म्हणजे तो पुरावा ठेवत होता. त्याच्यात आणि आमच्यात फरक काय माहितीये का? आम्ही कर्म करण्याच्या आधी पुरावा नष्ट करण्याचा विचार करतो. कर्म करण्याच्या आधी मी कसला विचार करतो? पुरावा नष्ट झाला पाहिजे, पुरावा काही भेटता कामा नाही. त्याच्यात आणि आमच्यात एक फरक आहे. त्याने 7 रांजण फक्त भरले होते, आमचे 7च्या 7 ओसंडून चाललेत. 7च्या 7 ओसंडून चालले. 2, 4, 6 आणि 7. डोळ्यातून काय पाहतोय आम्ही, कानातून काय ऐकतोय, नाकातून कसला गंध घेतोय आम्ही, मुखातून काय बोलतोय, हे 7 रांजण. या 7 रांजणांचा जर आम्ही विचार केला तर हे ओसंडून चाललेत, भलंडून चाललेत. बरं का?
पण त्याच्यातही परिवर्तन घडलं जात आहे ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग होतो तेव्हा त्याच्यातही परिवर्तन होत आहे ज्या वेळेला नारद मुनींच्या रूपामध्ये सत्संग होतो तेव्हा. आज कितीतरी माणसं आम्हाला आमच्या समाजामध्ये अशी काही पाहायला मिळतात की त्यांचा जो विषय आहे, जो विचार आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी वासना आहे, त्यांची जी इच्छा आहे, अशा अपेक्षा आहे, ती पूर्ण होण्यासाठी कुठल्याही थराला जातात, कुठलंही काम करतात, काहीही करायला तयार होतात त्यांची ती आशा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी. माणसाकडून कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत. त्यांना ज्या वेळेला कार्य करायचं असतंय ना त्यावेळेला ते कुठल्या तरी देहाचा आधार घेतात. कामाला जर कार्य करायचं आहे तर कुठल्या तरी देहाचा आधार घेऊन मग ते आमच्याकडे येतात. क्रोधाला जर कार्य करायचं आहे तर कुठल्या तरी देहाचा आधार घेऊन मग ते आमच्याकडे येतात, ती वासना निर्माण करण्यासाठी. बरं का, जेव्हा जेव्हा एखादा तपस्वी तपाला बसतोय की नाही, एखादा ऋषी मुनी त्याची साधना करतोय की नाही, त्यावेळेला त्याची साधना जर यशस्वी होत असेल ना तर त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचं काम पहिलं इंद्राने केलंय. एखादा तपस्वी तपाला बसला ना बाबा की पहिले टेन्शन कोणाला येतो? का इंद्राला टेन्शन येतोय? त्याला खुर्चीची भीती वाटते. ज्याला त्याला खुर्चीचीच काळजी आहे ना, त्याची जर तपश्चर्या पूर्ण झाली तर माझी खुर्ची जाईल, कदाचित तो माझी खुर्ची घेईल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून त्याला टेन्शन आला की तो कामाला पुढे करायचा, मेनका पाठवायचा, उर्वशी पाठवायचा, नाही का, कामाला पुढे करायचा, क्रोधाला पुढे करायचा, लोभाला पुढे करायचा, व्यक्तीच्या रूपाने. व्यक्तीच्या रूपाने आजही आम्ही आमच्या जीवनाचा जर विचार केला तर आम्हाला उद्ध्वस्त करणारे कोण आहेत? आम्हाला बर्बाद करणारे कोण आहेत? आमच्याकडून कार्य करून घेणारे कोण आहेत? आम्हाला नेमके ते टिपता आले पाहिजेत, त्यांचा विचार करता आला पाहिजे. आम्हाला त्यांची ओळख घ्यायची आहे. आम्हाला त्यांची ओळख घ्यायची आहे. आम्ही व्यक्तीला दोष देत असतो पण संतांनी कुठल्याही व्यक्तीला दोष दिलेला नाही. आम्ही व्यक्तीकडे त्या दृष्टीने पाहत असतो, ही व्यक्ती अमुक अमुक प्रकारे अशी अशी आहे, त्याचे ते गुण जर बाजूला केले ना, अवगुण जर बाजूला केले तर तो चांगला आहे ना. प्रत्येक माणूस हा भगवंताने चांगल्या प्रकारेच निर्माण केलेला आहे. फक्त त्याच्याकडे असलेली जी काही वेडी वाकडी कर्म आहेत ना, जे काही वेडे वाकडे विचार आहेत ते जर बाजूला केले, ते जर आपण अगदी बाजूला केले तर ती व्यक्ती बघा जरा कशी आहे. संतांनी तेच केलं, जे खडांची व्यंकटी सांडो. माणसामध्ये परिवर्तन व्हायचं आहे ना, माणूस बदलला पाहिजे की नाही. मग माऊली काय म्हणतात, तो माणूस बरोबर आहे, फक्त त्याच्याकडे जे खड आहेत ना त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे. जे खडांची व्यंकटी सांडो, आणि मग ते सांडलं ना त्यांनी, त्यांचं वाईट कर्म, वाईट विचार, वाईट गुण, वाईट काय असेल त्यांच्याकडे ते सांडलं ना, ते बाजूला केलं ना की मग त्यांची बुद्धी वाढली पाहिजे, त्यांना ती बुद्धी निर्माण झाली पाहिजे. कुठली बुद्धी बरं? कसली बुद्धी बरं? तया सत्कर्म रती वाढो. रती वाढली पाहिजे, त्यांची बुद्धी वाढली पाहिजे, सत्कर्माकडे रती वाढली पाहिजे त्यांची, त्यांच्याकडून सत्कर्म घडली पाहिजे. जर वाईट विचार आमचे बाजूला झाले, वाईट कर्म जर आमची बाजूला झाली, वाईट वासना जर आमची बाजूला झाली आणि सत्कर्माकडे जर रती आमची वाढली तर सांगा ना, परिवर्तन व्हायला वेळ लागेल का? बदल व्हायला वेळ लागेल? नाही लागणार. बदल व्हायला वेळ नाही लागणार. जोपर्यंत त्याच्याकडे ती कर्म आहेत ना, इतरांचा वध करून आणि इतरांना लुबाडून, इतरांना लुटून आपलं पोट भरायचं, तोपर्यंत तो वाल्या कोलीस आहे. वाल्या कोलीस आहे तो. बरं, आतापर्यंत कितीतरी भेटले आम्हाला, आमच्या आयुष्यामध्ये कितीतरी भेटतात, पण ज्याचा तो स्वार्थ पाहतो. मित्र असतील, नातेवाईक असतील, सोयरे असतील,
कुटुंबदार असतील, समाजातील काही व्यक्ती असतील, जे जे आम्हाला भेटतात ना, जे जे आमच्या जवळ येऊन अगदी आमच्यावर प्रेम करतात की नाही, कुठपर्यंत आमच्या मित्रांच्या आशा अपेक्षा जोपर्यंत आमच्याकडून पूर्ण होतात ना, तोपर्यंत त्यांचं प्रेम ओसंडून वाहत असतंय. एखाद्या वेळेला जर आम्हाला त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत आणि जर आम्ही त्यांच्या मनाविरुद्ध वागलो ना, तर मित्र सुद्धा शत्रू व्हायला वेळ लागत नाही. मित्र सुद्धा शत्रू व्हायला वेळ लागत नाही. नात्यामध्ये दुरावा कधी निर्माण होतो? ज्या वेळेला समोरच्या माणसाच्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, विरुद्ध झालं, मनाविरुद्ध झालं की नात्यामध्ये दुरावा. माझा भाऊच नाहीये असं म्हणणाऱ्या बहिणी तुम्हाला कितीतरी दाखवेल. तो माझा भाऊच नाही असे म्हणणारे भाऊ तुम्हाला कितीतरी दाखवेल. ती माझी बहीणच नाही, ती माझ्यासाठी असे म्हणणारे कितीतरी भाऊ तुम्हाला दाखवेल. बरं, याला कारण काय? अशा अपेक्षा आमच्या पूर्ण झाल्या नाहीत ना, आमच्या मनाविरुद्ध झालं ना, की नातं विभागलं जाते, नातं दुभांगलं जातंय, ते दुभांगलं जाते. बरं का? आणि म्हणून मग स्वार्थ ठेवून फक्त स्वार्थाचा विचार करणारे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये भरपूर भेटले आणि भरपूर मिळत असतात, पावलोपावली मिळत असतात. आम्ही आमचा प्रवास करत असतानाही पावलोपावली मिळतात, आमच्या जीवनाचा प्रवास करत असतानाही पावलोपावली आम्हाला मिळतात. असे कितीतरी मिळतात. आणि प्रत्येकाचा विचार फक्त असंच एवढाच असतो, माझं काहीतरी मिळावं, मला काहीतरी मिळो. अहो, देव कार्य करताना सुद्धा मनुष्य निरापेक्षेने करत नाही. जो देव मला सांभाळतोय ना, जो देव तुमचं आमचं कार्य करतोय ना, जो देव तुमची आमची अंतरात्मा म्हणून सेवा करतोय ना, त्या देवाचं कार्य जरी आम्हाला करायचं आलं तरी सुद्धा मनुष्य निरापेक्षेने करत नाही. काहीतरी देवाकडे नवस करतोच, काहीतरी प्रार्थना करतोच, त्याशिवाय तो देवाला भजत नाही. मला काहीतरी मिळो, मला काहीतरी मिळावं अशी वासना प्रत्येकाची असते. वाल्या कोलीला आतापर्यंत अनेक भेटले, पण प्रत्येक जण काय करायचं माहितीये का? आपलं द्रव्य जे असेल ना, तो वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आज पण प्रत्येक मनुष्य जो आहे कार्य करत असताना प्रत्येकाची धावपळ कशासाठी आहे बरं? जे आहे ते वाचवण्यासाठीच आहे ना. काय प्रत्येकाची धावपळ कशासाठी आहे? जे आहे ते वाचवण्यासाठीच आहे. आणि जे आहे त्याच्यात अधिक जोडण्यासाठी आहे, अधिक जोडलं पाहिजे. बरं का? जी संपत्ती आहे, जे ऐश्वर आहे, जो पैसा अडका आहे, अजून काय 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 जे आहे ना, ते अजून वाढावं म्हणून माणसाची धावपळ चालू आहे. त्याच्यात अजून जोडलं पाहिजे, आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे, आहे ते सांभाळलं पाहिजे आणि अजून त्याच्यामध्ये जोडलं पाहिजे म्हणून माणसाची धावपळ चालू आहे. वाल्या कोले काय प्रयत्न करत होता? कशासाठी प्रयत्न करत होता? त्याच्यासाठीच ना. जे आहे ते सांभाळायचं आहे, अजून त्याच्यामध्ये काय करायचंय? जोडायचंय. फक्त फरक एवढाच आहे की तो जोडताना समोरच्याचा विचार करत नाही, त्याचा प्राण जाईल किंवा त्याला जीवाला मुकावं लागेल किंवा अजून काही. बरं, 7 रांजण कसे भरले होते माहितीये का? शिस्तीत ज्याने काढून दिलं त्याला सोडलं. ऐकताय ना? ज्याच्याकडे मागणी केली, ज्याने शिस्तीत काढून दिलं त्याला सोडलं, आणि ज्याने द्यायला नाकार दिला ना, जे काही त्याच्याजवळ साधन सामुग्री असेल, जो काही पैसा अडका असेल, जी काही साधन संपत्ती असेल ना, ज्याने नाकार दिला ना, त्याला मारून मग एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजण भरले होते, असे 7 रांजण भरले होते. बरं का? आज जर माणसाचा विचार जर जगण्या वागण्याचा केला ना, तर त्याला परमार्थाविषयी जरी सांगितलं तरी तो पहिला बोलतोय, काय मिळेल ते सांगा. मी प्रवचन श्रवणाला येईन, मी कीर्तन श्रवणाला येईन, मी तुमच्या सप्ताहामध्ये सोहळ्यामध्ये मी येईन ना, काय येणार नाही? माझा फायदा काय होईल, मला काय मिळेल ते सांगा, मग येईन मी. म्हणजे स्वार्थच, काहीतरी मिळावं हीच वासना. आणि मग म्हणून अनेक मिळाल्यानंतर, काही दिवसानंतर, काही काळानंतर, बरं का, नारदाच्या रूपामध्ये सत्संग झाला, संतांचं दर्शन झालं. आतापर्यंत त्याच्या हातातली कुऱ्हाड बघून सगळ्यांचा थरकाप व्हायचा.
त्याचं ते उग्र रूप पाहून सगळ्यांचा थरकाप व्हायचा. पण आज मात्र नारद मुनी त्याच्या कुऱ्हाडीकडे पाहून कापत नाहीत, घाबरत नाहीत, उलट आरती हसतायत. ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याला भीती आहे. ऐकताय ना? ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याला भीती आहे. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला काय भीती आहे बरं? ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याला भीती वाटते घेण्याची. ज्याच्याकडे काहीच नाही त्याला भीती नाही ना. तसं आता नारद मुनींना भीती का वाटत नाही? काहीच नाही. आणि जे आहे ते जर घेतलं तर त्याचा पण उद्धार आणि माझा पण उद्धार. काय समजतंय का? संतांकडे जे आहे ते जर आपण घेतलं ना तर आपलाही उद्धार, जो घेतो त्याचाही उद्धार आणि जो देतो त्याचाही उद्धार. खरं तर देण्यासाठीच संत येत असतात, देण्यासाठीच. घातले दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरली अनंत भांडार. माग त्याशी पुरे धनी आणि काशी उरे. किती असते संतांकडं? तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. आता जे आहेत त्यांना पुरेल एवढं आहे, पुढे येतील त्यांना सुद्धा मिळेल, त्यांना सुद्धा पुरेल एवढं त्यांच्याकडे आहे. माग त्याची पुरे धनी अनेकाशी उरे. एवढं आहे त्यांच्याकडे, संतांकडे आहे भरपूर काही, पण जे वाल्या कोयला पाहिजे ते नाही. ऐकताय ना? नारद मुनींकडे भरपूर काही आहे, पण जे वाल्या कोल्याला पाहिजे ते नाही. म्हणून भीती नाही. आणि मग तो वाल्या कोली बोलतो, अरे या कुऱ्हाडीकडे बघून सगळे घाबतात, थरकाप होतो, सगळे पळायला लागतात, सगळ्यांचा थरकाप होतोय, सगळे घाबरतात. आणि म्हणे तुम्ही पहिलेच असे की कुऱ्हाड पाहून अजून जवळ आलेले आहे. काय आहे ते शिस्तीत काढा, तुमच्याकडे काय असेल ते द्या. नारद मुनींनी गळ्यातला विणा काढला. घ्या बाबा, हे घ्या, तुम्हाला हवं आहे ना? हे काय करणार म्हणे? काय करणार? काय करणार? ज्याने घेतला त्याचा उद्धार झाला. काय? ज्याने घेतला त्याचा उद्धार झाला. आता ती किंमत आम्हाला कळत नाही म्हणून खुंटीला टांगून ठेवावा लागतो सप्ताह होईपर्यंत. ही मंडळी जी आहे तोपर्यंत ठीक आहे बाबा, खरं आहे की खोटं आहे? जुनी मंडळी आहे तोपर्यंत ठीक आहे, नवीन नाही. नवीन जे आहेत ना ते बऱ्याचशा ठिकाणी गुंतले, इकडे नाही. जवळजवळ 24 ऑक्टोबर पासून ते आज 30 ऑक्टोबर पर्यंत आपल्या बहुजन समाजातील अनेक तरुणांनी, अनेक माणसांनी पूजा करता यावी, अनेकांना पूजा करता यावी म्हणून अंबाडी कुडूस रोडला एक शिबिराचं आयोजन केलं होतं आणि ते चालू आहे. आता शेवटचा दिवस आहे. परवा मी भेट दिली त्या ठिकाणी, म्हणजे तेरवा गेलो मी त्या ठिकाणी. मला तरी वाटतं 27 तारखेला निवासी होतो, थांबलो तिथे. ज्या वेळेला आम्ही ती यादी घेतली त्यावेळेला अनेकांनी नावं दिली होती आपल्या भागातल्या. कल्याण ग्रामीण मधून होती, शहापूर मधून होती. तिथे गेल्यानंतर बघितलं, दुर्दैव एकही नाही आपल्याकडचा, एकही नाही. हे जर मनोरंजनाचं काही असतं तर किती असते बरं तिथे? मनोरंजनाचं जर काही असतं तर किती असते? हिताचं आहे ना? नाही बरं का? जिथे हित आहे ना आमचा, जिथे खऱ्या अर्थानं आम्ही पुढे पाहिजे की नाही, तिथे आम्ही खूप मागे आहोत, तिथे आम्ही खूप कमी आहोत. कमी आहोत आम्ही. आम्हाला धर्म काय ते कळलं नाही अजून. धर्म ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी आम्ही स्वधर्म आचरण केल्याशिवाय राहणार नाही. धर्म ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी. अजून फक्त आम्हाला काय वाटतंय माहितीये का? महापुरुषांच्या मिरवणुका काढणं याला धर्म म्हणतात. ही चुकीचं पाहणं आहे तुमचा, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. महापुरुषांच्या मिरवणुका काढणं म्हणजे धर्म नाही. राजांच्या मिरवणुका काढणं म्हणजे धर्म नाही. संतांच्या जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे तेवढंच धर्माचं कार्य नाही. ऐका जरा, स्वधर्म आचरण करणं आमचं जे काम आहे, आमचं जे कर्तव्य आहे, त्याची जाणीव ठेवून आम्ही जगणं वागणं याला पहिला धर्म म्हणतात. याला पहिला धर्म म्हणतात.
माणसाने देवासारखं राहावं, देवासारखं वागावं, देव व्हावं. नाही होता आलं ना, कमीत कमी माणसाने माणसासारखं तरी वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे सांगणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तेवढा तरी बदल झाला पाहिजे, तेवढा तरी फरक झाला पाहिजे. आज जिथे आम्ही पाहिजे तिथे नाही, धर्म पुढे करून अधर्म करतोय, बरं का. म्हणून त्यालाही बदलावं लागलं. काय खरं आहे की नाही? आम्ही दोष कोणाला देतो माहितीये का? देवाच्या नावात खापरं फोडतो, देवाला दोष देतो आम्ही. आम्ही स्वतःचा विचार करतो का? सृष्टी बदललेली नाही. देवाने जो आंबा निर्माण केलेला आहे ना, आम्ही संकरित केलेला सोडून, आम्ही बुद्धी लावून त्याच्यामध्ये परिवर्तन केलेलं सोडून, देवाने जो आंबा दिलेला आहे त्या आंब्याला आंबाच येतो, चिकूला चिकूच येतो, पेरूला पेरूच येतो. पृथ्वी पृथ्वीच्या ठिकाणी, आप आपाच्या ठिकाणी, तेज तेजाच्या ठिकाणी, वायू आकाश आकाशाच्या ठिकाणी आहे. बदललं ते काय? आत्ताच जरी आपण आता बाबांच्या लहानपणापासून आतापर्यंतचा जर विचार केला तर बाबा सांगतील त्यांच्या डोळ्यामध्येच किती बदल झालेला पाहायला मिळतो, किती बदल झालेला पाहायला मिळतो. बरोबर आहे की नाही? तुमच्या डोळ्यासमोरच आज तुमच्या लहानपणापासून तर आतापर्यंत किती बदल झालेला पाहायला मिळतो. बरं, बदल हा झालाय कशामध्ये? सृष्टीमध्ये नाही, माणसामध्ये, आणि विशेष करून माणसाच्या दृष्टीमध्ये. म्हणून आपली सुरुवात होती, सृष्टी बदलायला जाऊ नका, तो अधिकार आपला नाही. दृष्टी बदला, सृष्टी बदललेली दिसेल. ज्या दिवशी आमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल ना, बरं का, आम्हाला शाळेमध्ये काटकोन शिकवला, चौकोन शिकवला, विशाल कोण शिकवला, त्रिकोण शिकवला, पण दृष्टिकोन मात्र आम्हाला श्री गुरूंच्या कृपेनेच पाहायला मिळतो. दृष्टिकोन बदलायचा जर असेल, आमचा दृष्टिकोन जर आम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी आम्हाला संतांचाच वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे, प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे आम्ही, बरं का. आणि म्हणून मग नारद मुनीने सांगितलं, दादा घे, ज्यांनी घेतला त्यांचा उद्धार झाला. विणा तो बोलतो, वासिनला नेला तरी कोणी घेईल याची गॅरंटी नाही बाजारला. काय किती देऊन देऊन देतील याचं, ते बाजूला ठेवा, दुसरं काही असेल तर द्या. कोण म्हणतोय? वल्ल्या कोली कोणाला म्हणतोय? नारदाला म्हणतोय. दुसरं काही असेल तर द्या. म्हणजे दुसरं आहे ना, नारायण नारायण. हे ज्याने ज्याने घेतलं त्यांचा उद्धार झाला. अनेक उदाहरण आहेत, पण आपण एकच बघू. इथे अनेक माणसं या ठिकाणी बसलेली आहेत, काहींना ऐकायला जात असेल, बरं का. जे बसलेले आहेत त्यांना पण विचारतोय, आणि ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचतोय ना त्यांना पण विचारतोय. ऐका, कोणाचं नाव आणि नावाच्या पुढे पापी लागलंय का? माझं नाव दिनेश आहे समजा, दिनेश पापी असं कोणी बोलेल? एखाद्याचं नाव असं आहे का, नाव घेतल्याच्या पुढे त्याला पापी बोलतात? मागे पुढे, डावीकडे, उजवीकडे ज्यांच्यापर्यंत आवाज जातो असा कोणी ताई, माई, अक्का कोणी आहे का असा? आजामेळच्या नावाच्या पुढे पापी लागलं होतं. ऐकताय ना? आजामेळ पापी. तरी त्याला आनंद वाटत होता का? ठीक आहे चला, आजामेळ पापी, त्यांचं ते काम करतील, आपण इकडे लक्ष द्या. आजामेळ पापी. आणि कधीही देवाचं नामस्मरण नाही. जे वाल्ल्या कोल्याचं काम ते त्याचं काम, इतरांना लुबाडून, इतरांचं शोषण करून मग उदरनिर्वाह करायचा. चरित्र गोष्ट खूप मोठी आहे. साधू आले त्यांच्या गावामध्ये, त्या गावातल्या लोकांनी त्याचा पत्ता दिला, तुम्हाला जर राहायचं असेल तर तुमची व्यवस्था तिथे होईल. काही संत पुरुष आले, काही साधू पुरुष आले. बाई सुस्वभावी होती, चांगली होती, तिला माहिती अतिथी देवो भव. आणि खरं म्हणायला गेलं तर त्यांच्याच बायका चांगल्या असतात, म्हणजे सगळ्यांच्याच बायका तशा चांगल्या असतात, पण त्यांच्या विशेष करून चांगल्या असतात, सुस्वभावी असतात. कारण कितीही गोंधळ झाला तरीही जगापुढे आणत नाही.
ऐकताय ना? अहो, रोज मार खाणारी बाई सुद्धा बापाकडे तक्रार करत नाही. ती एकच विचार करते, माझ्या बापाने मला सांभाळली, मोठी केली, घडवली, वाढवली, जो त्याचं कर्तव्य होतं ते केलं, आता मी माझ्या कर्माची फलं भोगते. कर्माला दोष देऊन बिचारी सहन करत असते. तिच्या माहेरी